माझ्या नवऱ्याची अतिशाणी बहीण. बोल ना माझ्या भावाची दीडशाणी बायको. काय झालात का तयार माझ्या आयुष्यातल्या 2 चेटकिनींनो? तुझी बहीण सुंदर दिसतीये, पण कौतुक केलं तर उगाच ढगात जाईल. तुला तर मी तयार झालेलं पाहिलं ना तेव्हाच तुझी साडी बघून जळून खाक झालेले. तो तर स्त्रियांचा गुणधर्म आहे, चांगलं नटायचं आणि जळायचं. पुरुषाला चुरलेला शर्ट दिलात, पण पुरुषाने मात्र शांत बसायचं. फंक्शन मध्ये पण शांत नको बसूस म्हणजे झालं, नाहीतर तुझी बायको सगळ्यांना उलट बोलत सुटेल. आणि मी तिच्या तोंडाकडे बघत बसेन. शाब्बास. पण फॅमिली फंक्शन मध्ये सुंदर मीच दिसणार. पण नवरा तर माझा गव्हर्नमेंट नोकरीला आहे, त्यामुळे माझा तर मीच राहणार. तुझ्या नवऱ्याचा जॉब मध्ये आणू नकोस, नाहीतर माझा मेल इगो जागा होईल. तुमची बहीण कौतुक नवऱ्याचं करते आणि 2 वेळेचा हदडायला आपल्याच घरी येते. कारण आमच्या या फ्लॅटवरती अर्धा हक्क माझा सुद्धा आहे, त्यामुळे इथे राहून राहून सगळं वसूल करेन. आणि मी माझ्या बायकोच्या प्रेशर खाली येऊन ह्या फ्लॅटसाठी आई पप्पांसोबत भांडेन. नाही नाही, माझ्यामुळे उगाच आई बाबांना त्रास नको, असं फक्त मी वरवर म्हणेन. आणि माझ्या भावाला असंच मॅनिप्युलेट करत ठेवेन. आणि तुमची भांडणं मी अशीच बघत राहीन. त्यापेक्षा आधी जाऊन गाडी काढ. हिचा गव्हर्नमेंटवाला नवरा स्कूटरवर फंक्शनला पोहोचला पण असेल. काढ काढ गाडी काढ. गाडीत पुढच्या सीटवर तर मीच बसणार. मग मी फंक्शन मध्ये जाऊन तमाशे घालणार. काही कर, गाडीत पुढे मीच बसणार. मी बसणार. मी बसणार. मीच बसणार. मी बसणार. खड्ड्यात गेलं फंक्शन, मी आता झोपायला जाणार.